श्री गुरुचरित्र अध्याय 4 त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाहो गुरुचरणी। ऐक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवतसे तुझी या प्रश्नी आदि मध्य अवसानक। प्रश्न केला बरवानिका, सांगेन तुझ विवेका, अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वा ठाई। आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे। आपो नारायण आपण सर्वा ठाई वास पूर्ण, बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यवर्ण। तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्म यासी निर्मिले। हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते। तेची ब्रह्मांड देखा, कुटोनी शकले झाली द्वैका। एक आकाश एक भूमिका, होऊनी ठेली शकले दोनी। ब्रह्मा तेथे उपजोन, रचिली 14 ही भुवने। 10 दिशा मनस वचन, काळ काम क्रोधादी सकळ। पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी। नामे सांगेन परियेसी, 7 जण ब्रह्मपुत्र। मरीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ, सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ। सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण। सप्तपुत्रांमधील अत्रि, तेथूनी पीठ गुरुसंतती। सांगेन ऐक एक चित्ती, सौभाग्यवंता नामधारका। अत्रि ऋषीची भार्या, नाम तिचे अनसूया। पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाण। तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण। जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगू। पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत। स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतिती मानसी। इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रयमूर्तीपाशी जाऊनी। विनविताती प्रकाशोनी, आचार अत्रि ऋषीचा। इंद्र म्हणतसे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनसूया। आचार तिचा अगम्य काय सांगो विस्तारुनी। पतिसेवा करी भक्तीसी, मनोवाक्काय कर्मेसी। अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नव्हे कवणे काळी। तिचा आचार देखोनी, सूर्य भीतसे गगनी। उष्ण तिसी लागे म्हणून, मंद मंद तपतसे। अग्नी झाला अति भीत, शीतळ असे वर्तत। वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे। भूमी आपण भिवून देखा, नम्र जाहली तिची या पादुका। शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीत असो। नेणोई घेईल कवन स्थान, कवन देवाचे हिरोण। एखादिया वर देताची क्षण, तोही आमुते मारू शके। त्यासी करावा उपावो, तू जगदात्मा देवरावो। जाईल आमुचा स्वर्ग ठावो, म्हणून तुम्हा सांगो आलो। न कराल जरी उपावयासी, सेवा करू आम्ही तिसी। तिच्या द्वारी अहर्निशी, राहू चित्त धरूनी। ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती। चला जाऊ कैसी सती, पतिव्रता म्हणताती। व्रतभंग करून तीसी, ठेवून येऊ भूमीसी। अथवा वैवस्वतालयासी, पाठवू म्हणून निघाले। वास पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे। आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होऊनी। ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण। अनसूयेसी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणती। क्षुदे करून बहुत पीडोन, आलो आम्ही ब्राह्मण। त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणिका ठाया। सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत। ऐकली आम्ही कीर्ती विख्यात,
म्हणून आलो अनसूये. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐको आम्ही. ठाकोनी आलो याचिकानी इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनसूया नमन केले अति विनया. बैसकार करुनिया शालन केले चरण त्यांचे. अर्घ्य पाद्य देऊनी त्यांसी गंधाक्षता पुष्पेसी. सवेची म्हणतसे हर्षी आरोगण सारीजे. अतिथी म्हणती तये वेळी करोनी आलो आपण अंघोळी. ऋषी येतील बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वास पाहोनी अतिथी ते काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसकार. बैसवूनिया पाटावरी घृतेसी पात्राभिधान करी. घेऊन आली अनसूया नारी शाक पाकते वेळी. तीसी म्हणती अवोनारी आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊनी आमासी अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोपदेसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथांचे वचन अनसूया करी चिंतन. आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ काय करेल मन्मथ खळ. पतीचे असे जरी तपफळ तारील मज म्हणत असे. ऐसे विचारून मानसी तथास्तु म्हणे तयांसी. भोजन करा स्वचित्तेसी वाढीन नग्न म्हणत असे. पाकस्थान जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण. वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा घेऊन आली अन्नोदका. तव तेची झाले बाळका ठायां पुढे लोळती. बाळके देखोनी अनसूया भयचकित होऊनिया. पुनरपि वस्त्रे नेसूनिया आली तया बाळकांपाशी. रोदन करिता तिनी बाळे अनसूया राहवी वेळोवेळे. क्षुधार्थ झाले केवळे म्हणून कडे घेतले. कडे घेऊन बाळकांसी स्तनपान देतसे हर्षे. एका सोडून एकासी निवारण करी क्षुधेचे. पाहे पान नवल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले. स्तनपान मात्रे क्षुधा गेली तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी चवदा भुवन सप्त समुद्र वडवाग्न त्याचे क्षुधा निवारण. पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचणे अहर्निशी. त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र. स्तनपान करवी अनसूया सुंदर तपस्वी हो अत्रि ऐसा. अनसूया ऐशी अत्रीची रमणी. न होती मागे ऐकिली कवणी. त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी. कडिये घेऊन बाळकांसी खेळवीतसे तिघांसी. घालून या पाळण्यासी पर्यंदे गायिते वेळी. पर्यंदे गायनाना परी उपनिषदार्थ अधिकुसरी. अति उल्लासे सप्तस्वरी संभोखितसे त्रिमूर्तीसी. इतुके होता तये वेळी माध्यान्ह काळी अतिथी वेळी. अत्रि ऋषी मन निर्मळी आले आपुले आश्रमा. घरात आला अवलोकित तव देखील अनसूया गात. कैंचे बाळे ऐसे म्हणत पुसतसे तये वेळी. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहात. त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्रि देखा संतोष विष्णू विनायका.
आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले ते वेळी बाळे राहिली पाळणीसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनसूया पतिव्रता तुष्टल तुझी भक्तीसी वर मागजे इच्छेसी अत्रि म्हणतसे सतीसी जे वांछिसी ते माग आता अनसूया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तूची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमुच्या पुत्रांपरी हेची मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकोनी वर दिदला मूर्ती तिन्ही राधी बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनसूया पोशी बाळकांपरी नामे ठेविले प्रीती करी त्रिवर्गांची परी येसा ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनसूयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माता भिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वास आमुते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोनी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती तोची जाणा दत्त सर्व विष्णुमयं जगत राहील धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थान आपुलाले अनसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय ऐका मूळ पीठ श्री गुरूंचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नाम धारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी जय जया सिद्ध योगीश्वरा भक्त जनाच्या मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझे प्रसादे मज ज्ञान उपजले सती काज तारकामुचा योगीराज विनंती माझी परियेसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागुती अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपावे विस्तारुनी बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार दाहले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू सकळाभीष्टे सारती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ति अवतार कथनं नाम चतुर्थोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु ओवि संख्या 77 यथार्थ श्री गुरुचरित्र अनसूयेचे तेजस्वी पातिव्रत्य दत्तात्रेयाचा अवतार नाम अध्याय 4 शिष्याची विनंती ऐकून सिद्ध मुनी म्हणाले हे शिष्या तुझी भक्ती फार दिसते श्री गुरूंचे प्रेम तुला मिळो हे शिष्य श्रेष्ठा ऐक तुझी वाणी उत्तम आहे तू प्रश्न केल्यामुळे मला आरंभापासून शेवटपर्यंतचा सर्व वृत्तांत आठवला
सृष्टी उत्पत्तीपासून अत्रि ऋषींच्या पूर्वज परंपरेचा सर्व इतिहास आता तुला सांगतो. पूर्वी सृष्टी नव्हती, सर्व जलमय होते. आप नारायणांना प्रपंच गुण बुद्धी सुचली. त्यांनी एक सुवर्णाच्या रंगाची अंडाकृती रचना तयार केली, म्हणूनच त्याला हिरण्यगर्भ असे म्हणतात. त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. रजगुणांनी ब्रह्माची उत्पत्ती केली तेव्हा देवांचे पहिले वर्ष होते. मनुष्याचे 1 वर्ष तो देवाचा 1 दिवस. पुढे त्या ब्रह्मांडाची फुटून 2 शकले झाली. एक आकाश व दुसरे भूमी अशी 2 शकले होऊन राहिली. ब्रह्मदेवाने तेथे 14 गुणांची रचना केली. 10 दिशा, मन, वचन, काळ, काम, क्रोधादी वृत्ती निर्माण केल्या. पुढे सृष्टी रचण्यासाठी मनसत्वापासून संकल्पापासून सप्तमानस पुत्रांची उत्पत्ती केली. त्यांची नावे मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ अशी आहेत. या श्रेष्ठ सप्तपुत्रांना सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने निर्माण केले. सप्तपुत्रांमधील अत्री हेच वंशवृक्षाचे मूळ आहे. येथूनच गुरु परंपरा सुरू झाली. अनसूयेचे तेजस्वी पातिव्रत्य. हे सौभाग्यवंता नामधारका अत्रि ऋषींची भार्या अनसूया होय. ती पतिव्रता शिरोमणी होती. ती प्रत्यक्ष जगदंबाच होती. तिच्या सौंदर्याचे वर्णन कोण करू शकणार. तिचे सौंदर्य अवर्णनीय होते. जिचा पुत्र चंद्र, तिचे रूप मी वर्णन काय नि कसे करणार. ती निष्ठावान पतिसेवेमुळे आपले स्वर्गैश्वर्य प्राप्त करते की काय म्हणून देवादिकांना भय निर्माण झाले होते. म्हणून इंद्र व इतर सुरवर मिळून अत्रि ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून सांगण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वराजवळ येऊन पोहोचले. इंद्र म्हणाला, हे स्वामी, अनसूया ही पतिव्रता आहे. तिचा आचार अगम्य आहे. ती असीम भक्तीने पती सेवा करते. काया वाचा मनाने ती पती सेवा करते. मोठ्या हर्षाने ती अतिथींची पूजा करते. कोणत्याही अतिथीला ती विन्मुख पाठवित नाही. तिचा आचार पाहून गगनातला सूर्य घाबरतो व तिला जास्त उष्णता लागू नये म्हणून मंद मंद तापतो. अग्नी तर फारच भयभीत झाला आहे. स्वतःची प्रखरता उष्णता कमी करून शीतल झाला आहे. वायू भयभीत झाला असून त्याने आपली चाल मंद केली आहे. तो फारच कमी वेगाने वाहतो आहे. भूमी देखील भिवून अनसूयेला त्रास होऊ नये म्हणून व तिच्या पायांना नरम मऊ लागावे म्हणून ती कोमल झाली आहे. आम्हाला शाप देईल म्हणून आम्ही देखील भयभीत झालो आहोत. केव्हा कोणत्या देवाचे सिंहासन हिरावून घेईल याचा काही नेम नाही. एखादा वर मिळाल्यास ती आमचा प्राण देखील घेऊ शकते. हे जगदात्मा देव देवेश्वरा, तू याचा काहीतरी उपाय कर. आमच्या स्वर्गावरील मालकीला धोका उत्पन्न झाला आहे. जर तुम्ही यावर काही उपाययोजना केली नाही तर आम्ही सर्व देवलोक तिच्या घरी राहून निरंतर तिचीच सेवा करू. हे इंद्रादी देवांचे भाषण ऐकून त्रिमूर्ती महाक्रोधाने कंपित झाले. ते पुढे म्हणाले, चला, ती सती कशी आहे व कोण पतिव्रता आहे हे जाऊन पाहू. तिचा व्रतभंग करू. तिला भूतलावर ठेवून अथवा तिला यमनगरीत पाठवू. असे म्हणून अनसूया सतीचे सत्व पाहण्याकरिता त्रिमूर्तींनी भिक्षुकांचा वेश घेतला व ते तिघेही अत्रि ऋषींच्या आश्रमात अतिथी होऊन आले. दत्तात्रेयाचा अवतार. अत्रि ऋषी अनुष्ठानाला गेले आहेत अशी वेळ पाहून ते तिघे ब्राह्मण आश्रमासमोर येऊन म्हणाले, हे सती, आम्ही भुकेने अत्यंत व्याकुळ झालो आहोत. आम्हाला तत्काळ भोजन द्यावे, नसल्यास तसे सांगावे. आम्ही दुसऱ्या ठिकाणी भिक्षा मागू. हे अनसूये, तुझ्या आश्रमात आलेला प्रत्येक अतिथी तृप्त होऊनच गेला आहे अशी आम्ही कीर्ती ऐकली आहे. आम्ही असेही ऐकले आहे की तुमच्या आश्रमात इच्छा भोजनदान मिळते, म्हणून मुद्दाम त्याच हेतूने आम्ही येथे आलो आहोत.
हे अतिथींचे भाषण ऐकून सती अनसूयेने अतिविनयाने त्यांना नमन केले. त्यांना बसण्याकरता आसन देऊन आंघोळ करण्याची विनंती केली. त्यावर अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलेलो आहोत. अत्रि ऋषींना येण्यास बराच विलंब लागेल, तेव्हा हे सती आम्हाला तत्काळ भोजन दे. अतिथींची इच्छा पाहून सती अनसूयेने जेवणाची तत्काळ व्यवस्था केली. अतिथी पाटावर बसले, पात्राला अभिधार केले. वाढण्यास सुरू करण्यापूर्वी प्रथम पानावर तूप शिंपडतात, त्यास अभिधार करणे म्हणतात. सती अनसूया शाकपाक घेऊन वाढावयास आली तेव्हा अतिथी म्हणाले, हे नारी, आम्ही अतिथी फार लांबून आलो आहोत. तुझे सुंदर रूप पाहून आमची इच्छा आणखी बळावली. तू जर आम्हा तिघांना नग्न होऊन अन्न वाढणार असशील तरच वाढावे, अन्यथा आम्हाला निरोप द्यावा. आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ. अतिथींचे भाषण ऐकून अनसूया विचारात पडली. हे अतिथी आपले मन पहावयास आले आहेत. हे कोणीतरी अवतारी पुरुष असतील, असा त्या पतिव्रता शिरोमणी अनसूयेने विचार केला. अतिथींना विन्मुख पाठविणे योग्य नाही. पतीची आज्ञा आहे की कोणीही अतिथी आपल्या आश्रमातून विन्मुख जाता कामा नये. माझे मन निर्मळ आहे, तेव्हा दुष्ट मदन माझे काय वाकडे करू शकणार आहे. माझ्या पतीचे तप मला सहाय्य करतील असा विचार करून तिने अतिथींना तथास्तु म्हणून सांगितले व पुढे म्हणाली, तुम्ही स्वस्थ चित्ताने भोजन करा. मी नग्न होऊन वाढते. असे म्हणून ती पाक घरात गेली. पतिचरणाचे चिंतन केले. सर्व वस्त्रे सोडून नग्न झाली. अतिथी माझी बाळे समजून नग्न होऊन ती सती अन्नादिक घेऊन वाढावयास आली तेव्हा आश्चर्यकारक घटना घडली. त्या 3 अतिथींच्या जागी लहान बालके तिला दिसली. ती बालके पाहून सती अनसूया भयचकित झाली. घरात जाऊन वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. ती बालके रडत होती. ती भुकेने व्याकुळ झाली असतील म्हणून तिने त्यांना कडेवर घेतले. प्रत्येकाला स्तनपान केले व त्यांची क्षुधा निवारण केली. पहा कसे नवल घडले. काय हे पतिव्रतेचे तपफळ. त्रिमूर्तींनी बालकांचे रूप घेऊन स्तनपानाने आपली क्षुधा निवारण करवून घेतली. ज्यांच्या उदरात 14 भुवने आहेत व 7 समुद्रातील पाणी शोषण करून शकणारा अग्नी ज्याच्या उदरी आहे, त्याने आपली क्षुधा पतिव्रतेच्या स्तनपानाने निवारण करून घेतली. चतुर्मुख ब्रह्मदेवाला रात्रंदिवस सृष्टी रचना करण्याचे कार्य असते. त्याची भूक सती अनसूयेच्या स्तनपानाने निवारण झाली. कपाळावर 3रा डोळा असणारा पंचवदनी काळाग्नी रुद्र कर्पूर गौराला सती अनसूयेने स्तनपान केले. धन्य होती सती अनसूया. धन्य तो तपस्वी अत्रिमुनी. अत्रिमुनीची रमणी सती अनसूया त्रिमूर्तीची जननी झाली. ही कीर्ती साऱ्या त्रिभुवनात पसरली. त्या बालकांना कडेवर घेऊन ती खेळवू लागली. त्यांना पाळण्यात झोपवून अंगाई गीत म्हणू लागली. नाना तऱ्हेची अंगाई गीते म्हणू लागली. मार्मिकपणे उपनिषद 7 स्वरात गाऊन त्रिमूर्तींना खेळविण्यात ती मग्न होऊन गेली. अत्रि अनसूयेला वरदान. थोड्याच अवकाशात माध्यान्ह काळी अत्रि ऋषी आपल्या आश्रमात आले. बहुतेक माध्यान्ह वेळ हीच अतिथी वेळ असते. त्याच वेळी अतिथी येतात म्हणून ती वेळ साधून अत्रि ऋषी आश्रमात आले. तेव्हा अनसूया अंगाई गीत गाताना दिसली. तेव्हा त्यांनी विचारले, ही कोणाची बालके आहेत, केव्हा आलीत? तेव्हा तिने सर्व वृत्तांत सांगितला. अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व हेच त्रिमूर्ती आहेत हे समजले म्हणून नमस्कार केला. अत्रि मुनींनी नमस्कार केला तेव्हा विष्णू, पिनाकधारी शंकर व ब्रह्मा यांना अत्यंत आनंद झाला व ते प्रसन्न झाले. 3 बालके पाळण्यात राहिलीत. त्रिमूर्ती समोर येऊन म्हणाले, हे अत्रि मुनी, तू धन्य आहेस. तुझी पत्नी अनसूया ही खरोखरच पतिव्रता शिरोमणी आहे. तुझ्या भक्तीमुळे आम्ही संतुष्ट झालो आहोत. तुला जी इच्छा असेल तो वर माग. अत्रि मुनींनी अनसूयेला सांगितले, तुझी काय इच्छा आहे ते सांग. अनसूया म्हणाली, हे प्राणेश्वरा,
तुमच्या भक्तीमुळे त्रिमूर्ती प्रसन्न झाली. तुम्ही त्यांना पुत्र मागा. ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्राप्रमाणे राहावीत, हेच मागणे मागावे. हे वचन ऐकून त्रिमूर्तींनी तद्वतच वर दिला व ते ब्रह्मा विष्णू महेश आपापल्या स्थानी निघून गेले. अशा तऱ्हेने त्रिमूर्ती अनसूयेच्या घरी राहिली. त्यांचे ती आपल्या मुलाप्रमाणे संगोपन करू लागली. त्यांनी विष्णुमूर्तीचे नाव दत्त, ब्रह्ममूर्तीचे नाव चंद्र व ईश्वराचे अर्थात शंकराचे नाव दुर्वास असे ठेवले. दुर्वास आणि चंद्र माते समोर कौतुकाने उभे राहून आपापल्या स्थानी जाण्यासाठी निरोप मागू लागले. दुर्वास म्हणाले, हे जननी, आम्ही ऋषी आहोत. अनुष्ठानासाठी तीर्थाचरणास जाण्यासाठी निरोप द्यावा. चंद्र म्हणाला, हे माते, माझे वास्तव्य चंद्रमंडळात असते. आम्ही तुमचे नित्य दर्शन घेऊ. आम्हाला परवानगी द्यावी. तिसरा दत्त हा प्रत्यक्ष विष्णू आहे. तो तुझ्या जवळच राहील. तो तुला सोडून जाणार नाही. त्याच्यामुळेच आम्ही तिघे तुझ्या सहवासात असल्याचा अनुभव येईल. त्रिमूर्ती हाच दत्त होय. सर्वं विष्णुमयं जगत, सर्व जग विष्णुमय आहे. श्री विष्णू हा दत्तात्रेयाच्या रूपाने तुझ्याजवळ राहील. तुला सदोदित आनंदित ठेवील. असा निरोप मातेला सांगून दुर्वास व चंद्र आपापल्या स्थानाला निघून गेले. त्रिमूर्ती दत्तात्रेय माता अनसूयेजवळ राहिला. अनसूयेच्या घरी त्रिमूर्ती दत्तात्रेयाच्या रूपाने एक होऊन राहिले. हेच गुरुचे मूळ पीठ होय. अशा प्रकारे सिद्ध मुनींनी नामधारक सरस्वतीला मोठ्या संतोषाने कथा सांगितली. तेव्हा नामधारक म्हणाला, हे सिद्धमुनी योगेश्वरा, हा संसार सागर पार करण्याची शक्ती दे. तू ज्ञानमूर्ती आहेस. तू कृपा सिंधू आहेस. तुझ्याच प्रसादाने मला ज्ञान प्राप्त झाले आहे. अनसूया सती कारणे अवतरलेले योगीराज दत्त आमचे तारक आहेत. माझी एक विनंती आहे. हे गुरुदेवा, तुम्ही मला दत्तात्रेयाची अवतार कथा सांगितली. त्यांनी पुढे कसे व केव्हा अवतार घेतले ते जाणून घेण्याची मला फार उत्सुकता लागली आहे. श्री गुरुमूर्तींनी अवतार कसे घेतले ते मला या अज्ञान बालकाला क्रमवार विस्तारून सांगावे, ही स्वामीजींच्या चरण कमळी कळकळीची विनंती आहे. असे सरस्वती गंगाधराने सिद्ध मुनीला विनविले. पुढील कथा फार रम्य आहे. तिचे श्रवण केल्याने सकळाभीष्ट साधता येतात. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 4. ओम तत्सत.